मित्रांनो, कालपासून समृद्धी महामार्गावरील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे. त्यामध्ये असा दावा करण्यात आलेला आहे की जाणून बुजून समृद्धी महामार्गावरती खिळे टाकण्यात येत आहेत, जेणेकरून गाड्यांचे पंक्चर झाले पाहिजेत, गाड्यांचे ॲक्सिडेंट झाले पाहिजे. यामागे काही जण तर असे सांगतायत की यामध्ये खूप सारे मोठे कटकारस्थान आहेत. परंतु जेव्हा रियालिटी चेक केल्यानंतर एक सत्य वेगळं समोर आलं. आणि हे सत्य काय आहे, तो व्हायरल झालेला व्हिडिओ कोणता आहे, या संबंधात जी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त आहेत प्रशांत स्वामी यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे, ती प्रतिक्रिया काय आहे, याची रियालिटी संपूर्ण काय आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, सर्वात प्रथम तर छत्रपती संभाजीनगर मधील समृद्धी महामार्गावरती माळीवाडा या ठिकाणचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, तो व्हिडिओ काय आहे आणि व्हिडिओ कोणता आहे, त्याची व्हिडिओची क्लिप मी तुम्हाला दाखवतो. आपल्या स्क्रीनवरती एका साईडला ती व्हिडिओची क्लिप दिसेल. तुम्ही एकदा ती व्हिडिओ क्लिप बघा, त्यामध्ये काय दाखवण्यात आलंय ते बघा. नमस्कार, मी संतोष सानप. मी आता जालन्यावरून निघालोय, पनवेलला चाललोय. इथून मागे पण माझ्यासोबत अशी 1-2 वेळेस घटना घडली. आजची ताजी घटना आहे बघा, लाईव्ह घटना आहे. हे खिळे बघा, हे समृद्धी हवे. 1 तास झाले पोलिसवाल्यांना फोन करतोय. समोरच्या गाडीचे 4 टायर पंक्चर झाले. पोलीसची मदत अजिबात होत नाही या रोडवरती. इथून मागे पण 2 वेळा, आता पण फॅमिली सोबत. हे बघा, पूर्ण रस्ता जाम झाला. हे बघा, पोलीस इथे उभे. अजिबात आता लोक पोलीस आहे. हे खेळ दाखव, सगळे दाखव खेळ. पूर्ण खेळांजवळ उभे. इकडे घे, इकडे. भाऊ, इथून मागून माझ्यासोबत अशा घटना 2 वेळा झाल्यात. तेव्हा पण मी पोलीस. या क्लिप मध्ये मित्रांनो आपण बघू शकतो की या ठिकाणी रस्त्यावरती एक खिळ्यासारखे प्रकार दिसत आहे, खिळे दिसत आहे. आणि या ठिकाणी जवळपास 3 गाड्या त्या ठिकाणी पंक्चर झाल्यात. आणि या पंक्चर झाल्या ह्या कशामुळे झाल्या, तर ह्या जे खिळे आहेत यामुळे त्या पंक्चर झालेल्या आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. आणि अशाच प्रकारचे खिळे जाणून बुजून या समृद्धी महामार्गावरती टाकण्यात येत आहेत आणि कोणतंही प्रशासन त्याची दखल घेत नाहीये असं या व्हिडिओ क्लिपमध्ये सांगण्यात येत आहे. मित्रांनो, याच गोष्टीमुळे ज्या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी विखुरल्या स्वरूपामध्ये खिळे दिसत आहेत, गाड्या पण पंक्चर होत आहेत. यामुळे सर्वांनीच, कारण खूप सारे वाहनं अति वेगाने या समृद्धी महामार्गावरून जात असतात आणि अशा वेळेस सर्वच जण, मी सुद्धा या ठिकाणी चिंता करतो की अशा प्रकारचे जर वाहनं त्या ठिकाणी जात असतील आणि अशा प्रकारचे जर खिळे त्या ठिकाणी असतील तर त्याचं खूप सारं मोठं या ठिकाणी खूप मोठ्या ह्या गोष्टी आहेत. परंतु याची सत्यता वेगळी आहे मित्रांनो. जेव्हा याची सत्यता आपल्याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी त्यांच्या व्हिडिओ जारी केलेला आहे आणि व्हिडिओद्वारे याची पूर्ण डिटेल, याची सत्यता काय आहे त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले. आपण ती व्हिडिओ क्लिप बघूया. त्यांनी. नमस्कार, मी प्रशांत स्वामी, पोलीस उपायुक्त छत्रपती संभाजीनगर. रात्री समृद्धी महामार्गावर खिळे असल्याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता. तर त्याच्या अनुषंगानं वस्तुस्थिती अशा प्रकारे आहे की समृद्धी महामार्गावरती 54 किलोमीटरचा जो पॅच आहे त्याच्या मेंटेनन्सचं काम मेगा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला दिलेलं आहे. ती कंपनी त्या समृद्धी महामार्गाच्या रोड मेंटेनन्सचं काम करते. तर त्या ठिकाणी जो VEP ब्रिज आहे, व्हेकल अंडरपास, तर त्या ब्रिजवरती तो रोड स्ट्रेंथनिंगचं काम सुरू होतं. काम सुरू असताना त्या ठिकाणी इंजेक्टेबल नोझल्स बसवले जातात. त्या नोझल्सद्वारे केमिकल त्याच्यामध्ये इंजेक्ट केलं जातं किंवा सोडलं जातं. या प्रोसिजरसाठी 24 तासाचा वेळ लागतो. काल सकाळी ते नोझल्स बसवलेले होते आणि आज सकाळी ते काढण्यात आलेले आहेत. समृद्धी महामार्गावरती लेन नंबर 1 वरती हे काम चालू होतं, साधारणतः 15 फूट अंतरापर्यंत. लेन नंबर 2 आणि 3 या दोन्ही लेन सुरू होत्या आणि ज्या लेनवरती काम चालू होतं त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलेलं होतं. परंतु रात्री कुठल्या तरी वाहनामुळे ते बॅरिकेड तोडलं गेलं आणि त्याच्या पाठीमागून आलेल्या 2-3 व्हेकल्स हे त्या नोझल्स वरून गेल्यामुळे त्या पंक्चर झाल्या होत्या. परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे खिळे लावले होते किंवा अशा प्रकारची कुठलीही घटना त्या ठिकाणी घडलेली नाही. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी तात्काळ HSPचे आणि दौलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले होते. मी सर्व नागरिकांना आवाहन करेल की कोणत्याही प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये. यापुढेही मेगा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही जी कंपनी आहे, जी रोड मेंटेनन्सचं काम करते समृद्धी महामार्गाचं, ते मेंटेनन्सचं काम चालू असताना पूर्णरित्या बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर्स
हे त्या ठिकाणी लावून त्याचं काम. त्यामध्ये आपण बघू शकतो मित्रांनो की हे जे खिळ्यासारखे प्रकार दिसत आहे हा खिळे नसून तर अल्युमिनियमचे नोझल आहे, जे की आपण बघू शकतो की बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी रस्त्यावरती बारीक भेगा पडल्या जातात त्या भेगा बुजवण्यासाठी इपॉक्सी ग्रुटिंग हा जो पर्याय असते किंवा हे जे मेथड आहे इपॉक्सी ग्रुटिंग करण्याची, या इपॉक्सी ग्रुटिंग मध्ये एक छोटे छोटे नोझल वापरले जातात आणि या नोझलद्वारे एक केमिकल त्या बारीक छिद्रामध्ये किंवा बारीक रेगामध्ये सोडल्या जातं, जेणेकरून तो रस्ता पूर्ण पॅक होतो आणि अशा प्रकारची मेथड वापरली जाते. या ठिकाणी व्हिडिओमध्ये पण सांगितले मित्रांनो की त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले होते. कालपासून त्या ठिकाणी त्याचं काम चालू होतं आणि बॅरिकेड्स लावण्यात आले होते, पण काही गाड्या आल्यात. त्या गाड्या आल्यानंतर त्यांनी नकळत त्या ठिकाणी बॅरिकेड्स ते मोडले गेले आणि ते मोडल्या गेल्यामुळे ते डायरेक्ट समोर आले आणि समोर येऊन त्या ठिकाणी त्यांच्या गाड्या पंक्चर झालेल्या आहेत. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाहीये अशा प्रकारची त्या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे आणि ही सत्यता आहे. यामुळे या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या समजून घेण्याची गोष्ट आहे की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कारस्थान झालेलं नाहीये, कुठल्या प्रकारचे जाणून बुजून त्या ठिकाणी जे म्हणतो आपण खिळे वगैरे टाकण्यात आलेले नाहीयेत. ही सत्यता समजून घेणं गरजेचं आहे. या सत्यतेची पडताळणी करून या सत्यतेची माहिती स्वतः पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी देखील दिलेली आहे. सोबतच याचीच माहिती MSRDC जे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ असतं यांनी सुद्धा दिलेली आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाहीये. सोबतच या ठिकाणी ही जी माहिती आहे ती त्यांनी दिलेली आहे. या ठिकाणी जे काम चालू आहे ते मेगा इंजिनिअरिंग या कंपनीकडे त्या मेंटेनन्सचं काम त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आशा करतो की मी दिलेली माहिती ही तुम्हाला उपयुक्त वाटली असेल आणि मी दिलेली माहिती आणि मी सांगितलेला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सोबतच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.